राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान। 16 तारखेला मतमोजणी होणार असून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। मुंबई महापालिकेच्या 227 जागांसह एकूण 2869 जागांसाठी ही निवडणूक। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेची पालकांना साथ, तर 3D पुतळे, पथनाट्य, लोककला, मॅरेथॉन, सायकल रॅल्यांसह विविध उपक्रम। शाळांमधील विद्यार्थ्यांमार्फत पालकांना मतदानाचा संदेश। जळगाव केळीसाठी प्रसिद्ध असल्याने जळगावात एका मतदान केंद्रामध्ये केळीच्या बागेच्या स्वरूपात सजवण्यात आलंय। तर केळी लागवडीबरोबरच केळी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे याबद्दलची या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे। चंद्रपूरमध्ये उद्या होणाऱ्या मतदानासाठी ईव्हीएम मशीन रवाना व्हायला सुरुवात। शहरातील बंगाली कॅम्प या ठिकाणी असलेल्या झोन क्रमांक 3च्या कार्यालयातनं सर्व ईव्हीएम रवाना। नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी उद्या 1563 केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार। यातील 266 केंद्र संवेदनशील आणि अतिसंवेदनशील असून तिथे विशेष दक्षता घेण्यात येणार। ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं ठाण्यातील विविध प्रभागांमध्ये ईव्हीएम मशीन आणि कंट्रोल युनिट साहित्याचं वाटप। ईव्हीएम मशीन प्रत्येक प्रभागामध्ये सुखरूप जाण्यासाठी महापालिकेकडून बसची व्यवस्था। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान, तर मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी। 595 मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार। निवडणूक कर्मचाऱ्यांना साहित्यांचं वाटप। नाशिकच्या मालेगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। 110 पोलीस अधिकारी तर 2000पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी या ठिकाणी हजर। जालन्यात निवडणूक आयोगाचं पथक ऍक्शन मोडवर। छत्रपती संभाजीनगर मार्गावरील नागेवाडी टोलनाक्यावर वाहनांची कसून तपासणी। 4 दिवसांपूर्वी याच ठिकाणी एसएसटी पथकानं 98 लाख रुपयांची रोकड पकडली होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाकडून वाहनांची तपासणी करण्यात चालढकल। पैठणकडून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जाणाऱ्या नक्षत्रवाडी परिसरामध्ये वाहनांची तपासणी नाही। अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी आराम करत असल्याचंही समोर। तर अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी। पोलिसांनी देशी विदेशी दारूचा साठा जप्त केल्याची माहिती। एक इनोव्हा कारही जप्त, सोबतच दारूसह जवळपास 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। नाशिकमध्ये पोलिसांकडून शहरामध्ये रूट मार्च। जुनं नाशिक पंचवटी सिडको परिसरामध्ये पोलिसांचा रूट मार्च। उद्या होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीसही सज्ज। परभणीमध्ये ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांचं पेट्रोलिंग। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या प्रभागामध्ये पोलिसांचं रूट मार्च। निवडणुका भयमुक्त वातावरणामध्ये होण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त। नाशिकमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा त्रिस्तरीय बंदोबस्त, तर 5000 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी, 14 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह मोठा फौजफाटा इथे तैनात राहणार। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची माहिती। नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाकरिता वर्धा जिल्ह्यामध्ये 14,670 मतदारांची नोंदणी। नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध। जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना यादीच्या प्रती उपलब्ध। बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं आरक्षण 50%च्या आतच, मात्र ओबीसी आरक्षण 27%च्या वर गेल्यानं निवडणूक दुसऱ्या टप्प्यातच होणार। भंडाऱ्यामध्ये शासकीय धान खरेदी मर्यादेमुळे ठप्प, तर भंडाऱ्यातील धान उत्पादक शेतकरी यामुळे चिंतेत। प्रशासनानं तातडीनं मर्यादा वाढवून खरेदी सुरू करण्याची मागणी। धान खरेदी केंद्रचालक जिल्हाध्यक्ष नेपाल रंगारी यांची ही मागणी। अहिल्यानगरमध्ये कळस कृषी आणि डेअरी प्रदर्शनाचं आयोजन। नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची शेतकऱ्यांकडे सुवर्ण संधी। प्रदर्शनाला 4 लाखांहून अधिक नागरिकांनी लावली उपस्थिती। जळगावात आयात शुल्क लागू झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसात कापसाच्या दरात 600 ते 800 रुपयांची वाढ। कापसाचे दर आता प्रति क्विंटल 7,900 रुपयांवर। करमाळ्यातील उजनीच्या गाळपेरीच्या जमिनीवर शेतकऱ्यांना पिकं येऊ द्या। गाळपेर जमीन ताब्यात घेण्याच्या निर्णयाचा सरकारनं फेरविचार करावा। आमदार नारायण पाटील यांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी। बोरमध्ये पिकांचं वन्य प्राण्यांपासून होणारं नुकसान रोखण्यासाठी शेतकऱ्यांची अनोखी शक्कल। शेतकऱ्यांनी शेतामध्ये कुत्र्यांच्या तसंच माणसाच्या आवाजाची सौर ऊर्जा यंत्र बसवली। या यंत्रांमधून रात्रभर आवाज येत असल्यानं वन्य प्राणी शेतापासून दूर राहत असल्याची माहिती। नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या देवगावात 6वा बिबट्या जेरबंद। वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल। गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण।
शिरूरमध्ये भूमिपुत्र प्रतिष्ठानकडून अनाथ मुलांसाठी पतंग महोत्सवाचं आयोजन. शेकडो बालकांनी आकाशामध्ये रंगीबेरंगी पतंग उडवून संक्रांतीचा आनंद लुटला. नाशिकच्या येवल्यामध्ये मकर संक्रांतीनिमित्त पतंगोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा. लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत नागरिक पतंगोत्सवासाठी येत असतात. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळावर मंत्री दादा भुसेंकडून सपत्नीक महापूजा, तर त्र्यंबकेश्वराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांच्याकडून सुद्धा महापूजा. त्र्यंबकेश्वरमध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा सुरू. मकर संक्रांतीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मकर संक्रांतीनिमित्त लाडक्या गणरायाला तिळगुळाचं नैवेद्य. शिर्डीच्या साई मंदिरामध्ये मकर संक्रांतीनिमित्त आकर्षक फुलांची सजावट. मकर संक्रांतीनिमित्तानं हजारो भाविकांची शिर्डीमध्ये गर्दी. संक्रांतीनिमित्त नाशिकच्या गोदा घाटावर स्नानासाठी भाविकांची गर्दी. देशभरातील विविध भाविक गोदा घाटावर सध्या दाखल. आळंदीमध्ये एकादशी आणि संक्रांतीच्या निमित्तानं ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीला आकर्षक फुलांची सजावट. देशी विदेशी विविध रंगीबिरंगी फुलांचा सजावटीमध्ये समावेश. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. पुण्याच्या जेजुरी गडावर मकर संक्रांतीचा उत्साह. खंडोबाच्या दर्शनाला जेजुरी गडावर भाविकांची गर्दी. संक्रांतीनिमित्त खंडोबा मंदिरामध्ये तिळांच्या दागिन्यांची सजावट. मकर संक्रांतीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही आकर्षक फुलांची सजावट. तब्बल 25 प्रकारच्या वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलांचा सजावटीत वापर. भाविकांची दर्शनासाठी इथे मोठ्या संख्येनं गर्दी. तुळजाभवानी मंदिरामध्ये मकर संक्रांतीनिमित्त ओवासण्यास येणाऱ्या महिलांना आधार कार्ड सक्तीचं. तुळजाभवानी मंदिर संस्थानचा हा निर्णय. आधार कार्ड असल्याशिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नाही. सांगलीच्या मिरजेत हजरत ख्वाजा शमणा मीरा आणि हजरत ख्वाजा मोहम्मद मीरा यांच्या 651व्या उरुसाची सुरुवात. चर्मकार समाजाच्या वतीनं पारंपरिक गलेफ अर्पण करून उरुसाला सुरुवात. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 33वा नामविस्तार दिन उत्साहात साजरा. नामविस्तार दिन साजरा करण्यासाठी आंबेडकर अनुयायांची इथे मोठी गर्दी. सोलापूरच्या मंगळवेढा शहरामध्ये रस्त्यांच्या कामांमुळे उडणाऱ्या धुळीनं नागरिक हैराण. सार्वजनिक बांधकाम विभागानं पाणी न मारल्यामुळे शिवसेनेचं आंदोलन. संतप्त शिवसैनिकांचा उपअभियंत्यांच्या रिकाम्या खुर्चीला दुग्धाभिषेक. बुलढाण्यातील नांदुरा रेल्वे गेटजवळ वाहतूक खोळंबण्याचे प्रकार वाढले. मात्र वाहतूक पोलिसांचं याकडे सपशेल दुर्लक्ष. रेल्वे गेटजवळील तिन्ही रस्त्यांवर यामुळे वाहतूक ठप्प. नाशिकच्या मनमाड गुरुद्वारामध्ये उभारला 150 फूट उंच निशाण साहेब स्तंभ. निशाण साहेब स्तंभावर 5 किलो सोन्याचा वापर. दरम्यान 2 क्रेनच्या सहाय्यानं निशाण साहेब स्तंभाला नियोजित जागेवर बसवण्यात आलं. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर येवला शहरामध्ये पैठणी खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी. संक्रांतीच्या वाणासाठी आणि हळदी कुंकू समारंभासाठी पैठणी साड्यांची इथे मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण. स्थानिक विणकर आणि व्यापाऱ्यांमध्येही समाधानाचं वातावरण. जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याच्या दरात 1500 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 16,000ची वाढ. वाशिम जिल्ह्यामध्ये HSRP नंबर प्लेटची आकडेवारी समोर. जिल्ह्यामध्ये एकूण 1,21,596 वाहनांपैकी फक्त 54,596 वाहनांचीच नोंदणी. तब्बल 67,000 वाहनधारकांनी अद्याप HSRP नंबर प्लेट लावली नाही. वर्ध्यामध्ये 4 चाकी वाहनासह मोठा दारूसाठा जप्त. वर्धा गुन्हे शोध शाखेच्या पथकाची कारवाईमध्ये 5,94,000चा मुद्देमाल जप्त. 2 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल. पुण्याच्या पानशेत डोंजे या फाट्यावर तरुणाची डोक्यात गोळी घालून हत्या. हत्येनंतर आरोपींनी मृतदेह फेकल्याचीही माहिती. विशाल चव्हाण असं मृत तरुणाचं नाव. आरोपींचा शोध सुरू. नंदुरबारच्या शहादामधील रखमुबाई या नगरात 29 वर्ष विवाहितेची आत्महत्या. पतीच्या विवाहबाह्य संबंध आणि सततच्या छळाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केल्याची माहिती. पत्नीच्या आत्महत्येनंतर पती आणि त्याच्या प्रेयसीला शहादा पोलिसांकडून अटक. बीडच्या केसमध्ये MD मेडिसिनचे ऍडमिशन मिळवून देतो म्हणत 3,86,00,000ची लूट. आरोपी सौरभ कुलकर्णीला साताऱ्याच्या कराडमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं.